बातमी येते गोटखिंडी तालुका वाळवा येथून वाळवा तालुक्यात असणाऱ्या गोटखिंडी या गावामध्ये गणेश उत्सवानिमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेलं पाहायला मिळत आहे। ते म्हणजे गावातील हिंदू मुस्लिम लोकांनी एकत्रित येऊन चक्क मशिदीमध्ये गणपती बसवला। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या गावाकडे पाहिलं जातं। 1980 पासून चालत आलेली ही परंपरा आज देखील कायम असलेली पाहायला मिळते। आज आपण ऐतिहासिक अशा गावामध्ये गोटखिंडी तालुका वाळवा या गावामध्ये आहोत। याचं कारण असं की पूर्ण भारतभर आणि पूर्ण महाराष्ट्रभर गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्याच पद्धतीने गोटखिंडीमध्ये एक ऐतिहासिक असं गणेश उत्सव मंडळ आहे। त्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व जगाला विचार करायला लावणारा असा त्याने एक संदेश दिलेला आहे। तो म्हणजे मशिदीमध्ये गणेश उत्सव साजरा करतात। या गावाला कित्येक वर्षाची परंपरा आहे। आपल्यासोबत या गणपती मंडळाचे काही पदाधिकारी व काही नागरिक व काही भक्त इथं आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ की या गावाची परंपरा यांनी कशी जपली आहे। नमस्ते। नमस्ते। आपलं नाव? माझं नाव अशोक पाटील। मी या मंडळाचा संस्थापक सदस्य आहे। 1980 साली आम्ही हे मंडळ स्थापन केलं। त्याच्यापूर्वी असं म्हटलं जातं की पुण्याचं धरण फुटलं होतं। धरण का फुटलं तर त्या वर्षी मोठा पाऊस पडला होता। त्यावेळेला इथं गणपती बसला होता आणि त्या गणपतीच्या वर असे छत काय वगैरे नव्हतं आणि त्या साधं असं पहिले ताडपदरी वगैरे टाकून असं हे केलेलं होतं। त्यावेळेला पावसानं गळायला लागलं त्या गणपतीवर। हे मुस्लिम समाजाची लोकं आली आणि ते आमच्या हिंदू समाजाच्या लोकांना सांगितलं की गणपती भिजायला लागला आहे, आपण मशिदीमध्ये गणपती ठेवूया। मग तेव्हा ते मशिदीमध्ये गणपती ठेवला। मग काही कालावधी गणपती बसायचा बंद होता। मग 1980 साली आम्ही मंडळ स्थापन केल्यानं पहिला गणपती इथं बसवला। त्या वक्ताला इथं छत होतं, वर डोलार होता आणि ते तेव्हापासून 1980 सालापासून आज तागायत 44 वर्ष झाली ह्या ठिकाणी गणपती बसला जातो। या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे 1986 साली मोहरम आणि गणपती एका वेळी आलता। त्यावेळेला ज्या पंजे म्हणतो नाही ते पीर म्हणतो आम्ही, ते पीर आणि पंजे एक जागी गणपती बसवून आम्ही गावातून त्यावेळेला आम्ही मिरवणूक काढली होती। त्यानंतर 2018ला बी मोहरम आणि गणपती एक जागी आलता। त्यानंतर 2014ला आपलं हे ईद आणि गणपती एका वेळेला आलता। त्यावेळेला इथल्या मुस्लिम बांधवांना असा निर्णय घेतला की आपण ईद साजरी करायची, फक्त आपण नमाज पठण करायचं, कुर्बान करायचं नाही। आणि म्हणून त्यावेळेला तिने असा निर्णय घेतल्यानंतर ईद साजरी केली, पण त्यावेळेला तिने कुर्बान केली नाही। आणि त्यानंतरही पुन्हा बकरीद आला होता गणपतीच्या कालामध्ये, तरी सकट त्यांनी त्या वक्ताला बकरीद साजरा केला नाही, फक्त नमाज पठण केलं आणि त्यानंतर तिने ईद साजरी केली। असा हा आमचा न्यू गणेश तरुणमंडळाचा गणपती आहे। या मंडळाचा आदर्श महाराष्ट्रातल्या लोकांनी घ्यावा आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्या लोकांनी बी घ्यावा। हिंदू मुस्लिम जे आपल्या ह्याच्यासाठी बांधतात, स्वार्थासाठी बांधतात, त्यांनी हा खरोखरी आमच्या मंडळाचा आदर्श घ्यावा। 2009ला ज्या वेळेला मिरजेला दंगल झाली त्यावेळेला आमच्या गावात कसलाही परिणाम झाला नव्हता। इथले हिंदू मुस्लिम एक जागी खेळत होते, नांदत होते। त्यानंतर आमच्या गावामध्ये जे श्रावण महिना येतो त्या श्रावण महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी म्हणजे अजिबात मांस मच्छी खात नाहीत, पूर्ण श्रावण महिना पाळला जातो। आणि प्रत्येक सोमवारी आमच्या गावात शंकराचं स्थान आहे, त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात। असा हा आमचा इथला मुस्लिम समाज आहे। आणि या हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एक जागी येऊन दिवाळी पाडवा असो किंवा ईद असो किंवा मोहरम असो, काही असो, एक जागी येऊन आम्ही हा सण साजरा करत असतो। एवढंच मी या मंडळाच्या वतीने एक छोटासा कार्यकर्ता म्हणून सांगतो की सर्वांनी ह्याचा आदर्श घ्यावा। जे स्वार्थासाठी लोक भांडतात त्यांना हा आमच्या गावाचा आदर्श विचार करून बघितला पाहिजे आणि त्यांनी हे आदर्श घेतला पाहिजे। त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार की ते प्रत्येक सणवार असू दे सगळे एकत्रित आणि गोडी गुलाबीने एकत्र साजरा केले जातात। कारण समाजामध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातून आपली पोळी भाजून घेणं असे कित्येकांची बुद्धिक्षमता असते। पण या गावाने तसा चांगल्या पद्धतीने एक संदेश दिलेला आहे की गणेशोत्सव असू दे किंवा ईद असू दे किंवा बकरी ईद असू दे, कुठल्याही पद्धतीने सण आला तर एकत्र आणि गोडी गुलाबीने करायचा। आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्ते। नमस्कार। आपण हा गणेशोत्सव साजरा करत आहात, आपण काय सांगाल? माझं नाव इलाही निजाम पठाण। मी या मंडळाचा पूर्वी अध्यक्ष होतो। पूर्वी मुस्लिम समाजाला पहिले अध्यक्ष मुस्लिम समाजाचा मी अध्यक्ष होतो। अध्यक्ष आम्ही हिंदू आणि मुस्लिम गोविंदांना एकत्र आम्ही
सण सवार हे म्हणजे गणपती असो मोहरम असो एकत्र करतो. आपण काय सांगाल म्हणजे आता जे वातावरण दूषित केलं जातं समाजामध्ये की मुस्लिम विरुद्ध हिंदू असं जे दूषित केलेलं असतं, आपण यांना काय सांगाल? आम्ही तसलं काही आमच्यात हे म्हणजे सिद्धभाव काहीच नाही. एकत्र कुटुंब असल्यागत आम्ही नांदतो इथं. काय सांगाल आपण? समाजातल्या लोकांनी हे जर बाबा एक घ्यावं, लोकांनी विचार करावा बाबा हिंदू मुस्लिम एक राहावं. जी काही लोक उठवतात ती बाबा मुस्लिम लोक असे आहेत, हिंदू लोक असे आहेत, तिन्ही हा मंडळाचा आदर्श घेऊन परंपरा पुढे अशी चालावी. सगळ्यांच्या मते सगळ्या गोष्टीनं एकत्र राहिल्यानंतर काय जा परिणाम होतो हे आपण आता इथं पाहता देवीनान मराठीच्या माध्यमातून. आपण काय सांगाल आता इतक्या मोठ्या पद्धतीने आपण गणेशोत्सव साजरा करतात, आपल्याकडे इतक्या मोठ्या पद्धतीने एक ऐतिहासिक वारसा आहे, काय सांगाल आपण? काही समाजकंटक जे काय द्वेषपूर्ण असे वातावरण करतात त्याला बळी न पडता सर्वांनी आमच्या मंडळाचा जो एकोपा आहे, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हे मंडळ आहे. हिंदू मुस्लिम आम्ही कार्यकर्ते एकत्र येऊन 1980 सालापासून जो आम्ही गणेशोत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे आम्ही मोहरमही साजरा करतो. एकमेकाच्या सुखदुःखातही आम्ही जात असतो. तसेच येणारा आता 16/9/2024चा जो ईद ए मिलाद हा सण आहे, सोमवारी येतो आहे. आमच्या गावचं ग्रामदैवत शंकराचा वार सोमवार आहे आणि या ईद ए मिलादच्या सणाला कोणत्याही पद्धतीनं गणपती विसर्जन होईतोपर्यंत कसलीही कुर्बानी करणार नाही असा ह्या मंडळाच्या मुस्लिम सभासदांनी आणि सर्वांनी निर्णय घेतला आहे. याचा आदर्श महाराष्ट्र, सांगली जिल्हा, वाळवा तालुका आणि इतरांनी घेतला आहे. याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. हा हिंदू मुस्लिम प्रतीक असणाऱ्या ऐक्याच्या गणेश मंडळाचा आदर्श 7 समुद्रपार पलीकडे गेलेला आहे. अमेरिकेसारख्या देशातही आमच्या ह्या व्हिडिओ दाखवले जातात. याचा सर्वांनी आदर्श घ्यावा एवढंच मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यासोबत आता या गावच्या महिला सरपंच आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की ते याकडे कशा पद्धतीने बघतायत. ताई नमस्ते. नमस्ते. आपण हा इतक्या मोठ्या पद्धतीने आपल्या गावाला एक वारसा आहे, आपण काय सांगाल? माझं नाव दीपाली दिलीप पाटील, मी गोटखंडीचे सरपंच आहे. आमच्या गावची 44 वर्ष झाले ही परंपरा आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे हे एक प्रतीक आहे आणि ह्या समाजामध्ये जे कंटक लोक आहेत त्यांनी ह्याचं आदर्श घ्यावा असं मला वाटतं. कारण ह्या ऐक्यामुळं समाजात क्लेश कमी होईल आणि एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होईल आणि समाजातील सामाजिक बांधिलकी बांधून राहील असं मला वाटतं. आणि बाप्पाचरणी असेच ह्यापुढेही असेच ऐक्य राहावे असे बाप्पाच्या चरणी मी विनंती करते. आपल्यासोबत आता काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं ते कशा पद्धतीनं इकडं काम करत असतात. काय सांगाल? आपण आता या मंडळाचे कार्यकर्ते आहात, आपण काय सांगाल किती दिवसापासून एक कष्ट असतं आपल्या सर्वांना एक चांगल्या पद्धतीनं एक काम करणारे आपलं मंडळ आहे, कारण हे महाराष्ट्र आपल्या सगळ्या पूर्ण मंडळाकडे बघणार आहे. काय सांगाल आपण? आमच्या मंडळाच्या लाईटिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही जवळजवळ एक महिन्यापूर्वीपासून त्याची तयारी चालू असते. 1 महिन्यापूर्वी पंचकृषी. आता आपण आपल्या ह्या सगळ्या कष्टासाठी आपले सगळे म्हणजे मुस्लिम बांधव हिंदू बांधव एकत्र येऊन काम करता, कशा पद्धतीने करता येईल? नाही सर, सर्व एकत्र येऊन काम करतो आम्ही सगळे. हे सगळे आपल्यासोबत आता काही भक्त आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर काय सांगाल? आज आपल्याला आरतीचा मान आहे, आपण इतक्या मोठ्या गणेश उत्सव मंडळाच्या आरतीचा मान घेतलेला आहे, काय सांगाल? आपण म्हणतो की भारतामध्ये बंधुता आणि एकता हे आपल्या भारताची एक वैशिष्ट्य आहे. त्याप्रमाणेच या मंडळामध्ये सगळेजण धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण न करता ज्या पद्धतीनं एकत्र राहत आहेत आणि एकमेकांच्या सणांचा आदर करून ज्या पद्धतीनं आदर आणि त्यांच्या सगळ्या ज्या काही प्रथा परंपरा दोन्हीही आपल्या समजून जतन करतायत. तर मी हीच विनंती करेन गणरायाला की हे ऐक्य असंच राहू दे आणि हा आदर्श सगळ्यांनी घेऊन पुढे वाटचाल करू दे. आपण आता महिला आहात, महिलासुद्धा प्रत्येक ठिकाणी आघाडीवर असतात, पण महिलांच्याबद्दल आता महाराष्ट्रात तसे अत्याचार घडत आहेत, तर आपण काय सांगाल की एक शासनासो की आमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला काय सांगाल? की स्त्रियांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण झालंच पाहिजे आणि ही खरं तर प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे की प्रत्येक स्त्रीला सुरक्षित करणं. तर आपल्यासोबत आता या गावचे उपसरपंच आहेत. सरपंच काय सांगाल? आता इतक्या चांगल्या पद्धतीने वातावरण निर्मिती झाली आहे गोटखिंडीमध्ये आणि हेच वातावरण पूर्ण महाराष्ट्रात होणं गरजेचे आहे, आपण काय सांगाल? हो, गरजेचे आहे.
गेली बरीच वर्ष झाले इथं मराठा समाज आणि मुस्लिम समाज कोणताही सण असून दे एकत्रितपणानं कायम ही साजरा करतात. कधी दुजाभाव होत नाही आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या गावचा की अशी एकी राहते आणि मी या गावचा उपसरपंच असून मला त्याचा अभिमान आहे. आता सगळं बोलणं सोपं जातं की ऐक्य राखणं किंवा सगळ्यांना एकत्र घेऊन आणणं, पण ते करत असताना काही समाजकंटकही असतात. अशी कुठली वेळ आली आहे का आपल्यावर की याच्या अगोदर काय अडचणीला सामोरं जावं लागतं? नाही, तशी आमच्या गावात अजिबात तशी काही अडचण आली नाही आणि येणारही नाही असा मला विश्वास वाटतो. सर्वात अजून काही लोक बोलणार आहेत. हे आमचं गणेश मंडळ, न्यू गणेश मंडळ झुंजार चौकाचा आहे राजा. ह्या ठिकाणी हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक प्रतीक असणार आहे गणपती. आणि ह्या ठिकाणी आपण शिवजयंतीसुद्धा साजरी केली जाते. सगळे धार्मिक सण जे असतात ते सगळे हिंदू मुस्लिम एकत्र येऊन आणि हिंदू मुस्लिम एकत्र येऊनच शिवजयंती इथे साजरी केली जाते. आणि असंच परंपरा आदर्श असाच पुढं आम्ही चालू, गावाचं नाव उज्ज्वल होणार आहे यातून आणि असं पुढं चालू राहणार आहे. आज आपण पाहिलं आहे की गोटखिंडीमध्ये कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. कारण की फक्त गणेशोत्सवापुरतं मर्यादित न राहता यांची एकी शिवजयंती असू दे किंवा हिंदू धर्म असतील किंवा मुस्लिम धर्म असतील, सगळे आपले एकत्रित राहून एका कुटुंबातला धर्म आणि एका कुटुंबातली जात असल्यामुळं सगळे एकत्र येऊन आपला सण समारंभ असू देत किंवा एका सुखदुःखाचे कार्यक्रम असू देत, सगळे एकत्र येऊन चांगल्या गुण्यागोविंदाने करत आहेत. एव्हीएन महाराष्ट्रासाठी शीतलकुमार शेटे, गोटखिंडी.